आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। आज आपले जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आज आपण त्यांचं जन्मस्थान असणाऱ्या वाटेगाव नगरीमध्ये या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण आहोत। तर वास्तव पाहता आज अण्णाभाऊंच्या जन्माला 105 वर्ष उलटले, म्हणजे 100 वर्ष झालं आपल्या पिढ्या त्या पूर्णपणे आज त्यांनी आपल्या साहित्यातून सांगितलं होतं की आपला समाज हा गुलामगिरीत कसा अडकलेला होता आणि त्या गुलामगिरीतून लाचारीतून अजून बाहेर आलेला नव्हता। आणि आज 100 वर्ष झाली, पण आजही समाज आपला आज त्याच अवस्थेत आर्थिक शोषणामध्ये, सामाजिक शोषण हे आजही समाजाचं चालू आहे। आज तर या सरकारने आता कहर केलेला आहे। जनसुरक्षा विधेयक कायदा हा आपल्या डोक्यावर लादलेला आहे आणि त्याचा आपल्या राज्यातील दोन्ही सभागृहाने तो कायद्याला संमती देऊन राज्यपालांची त्यामध्ये स्वाक्षरी झालेली आहे आणि त्या कायद्याला आपण सर्व समाज बांधवांनी ताकदीने विरोध केला पाहिजे। आणि यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याच्या तयारीत आहेत। त्याचबरोबर रस्त्यावरही आपण सर्वांनी मिळून लढाईमध्ये सामील झालं पाहिजे। यासाठीच येत्या 11 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज आपण वाटेगाव नगरीमध्ये आलेल्या सर्व समाजातील तमाम समाज बांधवांना या ठिकाणी जाहीर विनंती करत आहे की आपण हे जनसुरक्षा विधेयक ही फार मोठं घातक आहे। लोकशाही पूर्णपणे संपणार आहे। संविधान हे फक्त कागदावरती राहिलेलं आहे। त्याची अंमलबजावणी करणारे जे हात आहेत ते हात या ठिकाणी लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान चालू आहे आणि त्यामध्ये या महाराष्ट्रातील 288 आपल्या विधानसभेचे सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य जे 78 आहेत त्या सर्व सदस्यांनी मिळून या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे। यातील फक्त एकाच सदस्याने जे कॉम्रेड विनोद निकोले साहेब आहेत, या आमदार साहेबांनी फक्त याला विरोध केला होता। बाकी सर्व 287 आमदारांनी या जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने मतदान केलेलं होतं, त्याला संमती दिलेली होती। आणि हे जनसुरक्षा विधेयक इतकं घातक आहे की यामध्ये आपल्याला जो संविधानाने लोकशाहीने दिलेला अधिकार होता, जो आंदोलन असेल, मोर्चा असेल, नाहीतर लोकशाही मार्गातून आपले जे विचार मांडण्याचे जे होतं ते सर्व आता अधिकार पूर्णपणे संतोषात आलेले आहेत। तर माझी आपल्या सर्व समाज बांधवांना आज आपण अण्णाभाऊंनी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। पण आपण जर या ठिकाणी जागृत नाही राहिलो तर आपली लोकशाही संपणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण लढाई केली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला हा कायदा रद्द करण्यास भाग पाडलं पाहिजे, असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वप्रथम सर्वांना मानाचा सप्रेम जय रविदास, जय शिवराय, जय भीम। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आपण आज वाटेगावमध्ये जन्मभूमी अण्णाभाऊ साठेंची या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिलात आणि खरोखर आज आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला अचानकपणे एक कॉम्प्लेन आमच्या हातामध्ये पडलं बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं। तर संविधान वाचवण्याची जबाबदारी या थोडक्यामध्ये जर बघायचं झालं तर संविधान हे 100% वाचलं पाहिजे, की जेणेकरून बघतोय आपण आजकालच्या राजकीय नीतीमुळे संविधान पूर्ण संपण्याच्या दिशेला आहे। परंतु याचाही माझ्या संत रविदास चर्मकार विकास संघटनेचा जाहीर पाठिंबा देते। मी स्वतः एक संस्थापक अध्यक्ष आहे, श्रद्धाताई शिंदे। तर निश्चित जर आपला हा विषय हा सामाजिक असेल तर नक्कीच या जबाबदारीला आमचं सुद्धा कुठे जेणे न घेणे आमचं कर्तव्य पडतंय आणि या समाजाचा अपंगत्व देणं लागतो। यासाठी आम्ही प्रत्येक हेतूने आपल्या सदैव सोबत आहोत, यासाठी माझा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे। धन्यवाद। आज आपण वाटेगाव मध्ये आलो आहोत। वाटेगाव मध्ये आज अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्व लोक इथे उपस्थित आहोत। तर असे काही प्रश्न आपल्याकडे अनुभवायला येतात की आज अण्णाभाऊ साठेंची जयंती इतक्या मोठ्या पद्धतीनं साजरी केली जाते, पण वाटेगावच्या या आपल्या भागामध्ये जर बघितलं
तर आज आमदार खासदार कोणी आलेले दिसत नाही, त्याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया? आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं मी बहुजन समता पार्टीच्या वतीनं सर्वांचं समाजाच्या वतीनं स्वागत करतो. मित्रांनो, आज अण्णाभाऊ साठेंची जयंती असताना या तालुक्याचे जे आमदार आहेत, या आमदाराला गाडीला डिझेल नाही, त्यांच्याकडे गाडी नाही, म्हणून हे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला येऊ शकले नाहीत. माझ्याशी विनंती आहे, या नालायकांनी पहिल्यांदा दारात उभा केलं नाही पाहिजे. ही लायकीची नाहीत, त्यांनी सर्व समाजावर अन्याय केलाय आणि अन्यायाला जर वाचा फुटण्याकडे जर काम करायचं असेल तर आपण नुसत्या जयंत्या बनवून चालणार नाही. आपल्यावर जे आता नऱ्यावर सुरी ठेवल्या, जो हरामखोर महाराष्ट्रामध्ये समाजावर जो सुरी ठेवतो त्याचं मनगडापर्यंत हात कट करायला काम करावं अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. आज भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्याचे सगळे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. अण्णाभाऊंना खरं अभिवादन त्यावेळी होणार आहे की मातंग समाजाचा जो आरक्षणाचा वर्गीकरणाचा प्रश्न आहे आणि लहुजी वस्ताद साळवे हा मातंग समाजाचा जो अभ्यास आयोग आहे, याच्या शिफारसी लागू न करता सर्व मातंग समाज बंधूंनी एकत्र होऊन हा लढा उभारणं गरजेचं आहे. जातीवादी पक्षाच्या दावणीला न बोलवता समाजातले नेते जात आहेत, ही खूप मोठी शोकांतिका आहे. भविष्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद याचा योग्य तो समाचार घेणार आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी परिषदा चालू आहेत आणि जो समाजाचा फक्त मतदानासाठी वापर करेल त्यालाही त्याची जागा दाखवून देण्याचं काम भविष्यात आम्ही करतोय, हे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.